नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अद्वैत झोपलेला असतो आणि कला तिथे येते आणि कला मनातच म्हणते, अरे बापरे, मी तर गादी आणलीच नाही, मी आता काय कर. आणि कला अद्वैतला म्हणते, झोपला आहेस का? त्यावर अद्वैत म्हणतो, तुला काय दिसतंय? त्यावर कला म्हणते, आडवा पडला आहे आणि डोळे मिटलेले आहे. मग याचा अर्थ असा नाही ना की तू झोपलेला आहे? अद्वैत म्हणतो, हो, झोपलेलोच आहे मी. कला म्हणते, झोपलेला आहे तर मग बोलशील कसा? त्यावर अद्वैत म्हणतो, मी झोपेत बोलत असतो. कलाला म्हणतो, माझ्या घरात मी काय करायचं हे मी ठरवेल, तुला काय करायचं? कला म्हणते, मला पण झोपायचं आहे. त्यावर अद्वैत म्हणतो, अगं मग झोप ना. अद्वैत म्हणतो, इकडेच झोप, पण माझ्या बेडवर मीच झोपणार आहे, तू तुझ्या गादीवर झोप. त्यावर कला म्हणते, अरे पण गादी कुठे आहे? अद्वैत लगेच कलाला म्हणतो, तुला सांगितलं होतं ना, वरती येताना सगळं घेऊन ये, तू विसरलीस कशी गादी? कला म्हणते, पण आता काय करू, कुठे झोपू मी? अद्वैत म्हणतो, काय कटकट आहे तुझी, सतत कटकट चालू असते. अद्वैत म्हणतो, इथेच झोप आणि मला हे झोपून दे शांत. उद्या आनंदला किंवा रघुला सांगू गादी आणून द्यायला. कला म्हणते, त्याची काही गरज नाही. खरं तर मला आता गादी नसली तरी चालेल, पण आपल्याला ती गादी वर आणावीच लागेल. अद्वैत म्हणतो, गादी नसली तरी चालेल, पण गादीवर आणावीच लागेल, याला काय अर्थ आहे? नुसती बोलतच सुटते, विचार करत नाही का तू मध्ये? कला म्हणते, अरे तूच आणलेली गादी आहे, नवी कोरी गादी आहे, अशी जर तिला खाली तर उंदीर कुरतडेल. आणि कला म्हणते, ते काही नाही, आपण आता ती गादी वरती घेऊन यायलाच हवी, नाहीतर ती गादी खराब होईल. अद्वैत चिडतो आणि म्हणतो, किती रिस्पॉन्सिबल आहेस तू, अतिशय बेजबाबदार आहे. मी स्वतः तुझ्यासाठी ती गादी एवढे कष्ट करून घेऊन आलो आणि तू ती गादी खालीच विसरली. आणि म्हणतो, जेव्हापासून तू माझ्या घरात आली आहे ना, तेव्हापासून नुसता गोंधळ घालतेस तू. कला म्हणते, हो, तुझंच घर आहे, तुला तू सोडून दुसरं कोणी दिसत नाही का रे? आणि कला म्हणते, मला काही इथे येण्याची गरज नव्हती, पण तुझ्याच घरातल्या तुझ्या स्टोर रूम मध्ये उंदीर आल्यामुळे मला आजची रात्र इथे काढावी लागते. आणि या सगळ्यामध्ये तूच आणलेली गादी तुझ्या स्टोर रूम मध्ये राहिली, हे सगळं तुझंच आहे. अद्वैत म्हणतो, ऍक्च्युली त्या गादीऐवजी तुलाच तिथं राहायला हवं होतं. कला म्हणते, इच्छा तर माझी पण खूप आहे, तुला त्या खोलीमध्ये बंद केलं पाहिजे, म्हणजे उंदीर तुझा इगो कुरतडेल. एकदा का तुझा इगो कुरतडला गेला ना, तर लोकांना तुझ्यासोबत जगणं सुसज्ज होईल. अद्वैत म्हणतो, माझा इगो नाही, तुझी बडबड कमी करण्याची गरज आहे, सतत बडबड बडबड करत असते. कला म्हणते, झालं असेल तर जाऊयात का, आपण गादी घेऊन येऊयात का? आणि दोघंही तिथून खाली जातात. दुसरीकडे सोम काजलला घरात घेऊन आलेला असतो आणि काजलला म्हणत असतो, बघूयात आता कला वहिनीचा गुंड्या काय करतो. त्यावर काजल म्हणते, तुला माहिती नाही आपली चित्रकला कशी आहे ते. त्यावर सोम असतो, काजल म्हणते, तुला माझ्यावर विश्वास नाही ना, चल बघ माझी ड्रॉइंग कशी आहे ते. अद्वैत कलाला म्हणत असतो, चल ना आता लवकर, आधी झोप, खोबरं केलं आहेस माझ्या. तुमच्या बाहेर आल्यानंतर अद्वैत म्हणतो, मी नाही येणार आहे आत, तू तुझी गादी घेऊन ये. त्यावर कला म्हणते, मीच जाणार आहे, मी तुला म्हणत नाहीये, चल. आणि कलाला अद्वैत दरवाजा खोलून देतो आणि कला घाबरत घाबरत रूम मध्ये जाते आणि गादी गोळा करायला लागते. आणि कला गादी बाहेर ओढून आणणार तेच अद्वैत दरवाजा लावून. आणि कला म्हणते, अद्वैत दार उघड, उगाच मस्करी करू नको, मला भीती वाटते अद्वैत. अरे इथे उंदीर आहे, मला खूप भीती वाटते, प्लीज दार उघड प्लीज. त्यावर अद्वैत हसत असतो आणि कला दरवाजा वाजत असते. अद्वैत त्यावर हसतच असतो. अद्वैत म्हणतो, मी नाही उघडणार. कला म्हणते, अद्वैत मी चेष्टा करत नाही, मला खरंच खूप भीती वाटते. अद्वैत म्हणतो, वाटायलाच हवी. कला म्हणते, अरे अद्वैत, तिथे उंदीर आहे, तिने मला काही केलं तर? आणि कला दरवाजा वाजत म्हणत असते, अरे अद्वैत, दरवाजा उघड ना. त्यावर अद्वैत म्हणतो, तू हेच करणार होती ना, मला रूम मध्ये दरवाजा लावून बंद करणार होतीस, आता बस तू आत. त्यावर कला म्हणते, अरे अद्वैत, मी मस्करी करत होते. आणि तेवढ्यात तिथे उंदीर येते आणि कला ओरडते आणि अद्वैतला म्हणत असते, अद्वैत, तिथेच आहे तो उंदीर. आणि त्याला खूप कळवळून म्हणत असते, अद्वैत प्लीज दरवाजा उघड ना. अद्वैत मात्र हसत असतो आणि म्हणतो, व्हेरी गुड, भीती तर वाटायलाच हवी. मी म्हणतो, मला म्हणत होतीस ना, उंदराने तुझा इगो कुरतडायला हवा, आता बस उंदराबरोबर खेळत बस पकडापकडी. कला मात्र किंचाळत असते आणि म्हणत असते, अद्वैत प्लीज दरवाजा उघड. अद्वैत मात्र हसतच असतो. कला म्हणत असते, अद्वैत प्लीज, तो उंदीर मला चावेल. कला म्हणते, अद्वैत दरवाजा उघड, नाही तर मी तुझा जीव घे. अद्वैत तेवढ्यात हळूच दरवाजा उघडतो आणि कला जोरात पळत बाहेर येते आणि कला पडणार
तेच अद्वैत तिला पकडतो आणि कला त्यानंतर अद्वैतला म्हणते, ही काय पद्धत आहे? मी आतमध्ये गेल्यानंतर तू कडी का लावलीस? अद्वैत म्हणतो, ही काय पद्धत आहे म्हणजे तू हेच करणार होती ना? मी आतमध्ये गेल्यानंतर दरवाजा बंद करणार होती ना? कला म्हणते, अरे वा, लगेच आयडिया आवडली तुला माझी. अद्वैत म्हणतो, सगळ्या आयडिया आवडत नाही मला, फक्त हीच आयडिया आवडली. आणि कलाला म्हणतो, कसं वाटतंय आता तुला? त्यावर अद्वैतला कला म्हणते, डोकं फिरलं आहे का तुझं? माझी काय अवस्था झाली होती आतमध्ये कळतंय का तुला? त्यावर अद्वैत म्हणतो, मला तुझी नाही, मला तर त्या उंदराची काळजी वाटत होती. इतका वेळ तुझ्या सहवासामध्ये होता, तो बरा आहे ना? त्याची काळजी म्हणून मी दार उघडला. म्हणते, जाऊन दे, मी का वाद घालते तुझ्याशी? वेळ नाही माझ्याकडे. अद्वैत म्हणतो, मला देखील वेळ नाही. आजच्या रात्री 3 वेळेस मी खाली आलो आहे. एकदा गोंधळ घातला, सगळ्यांची झोपमोड केली. दुसऱ्यांदा तुला कपडे हवे होते म्हणून खाली आणलं आणि तिसऱ्यांदा आता. त्यावर कला हात जोडून म्हणते, चूक झाली माझी, तुझ्याकडनं मदत मागितली. आणि म्हणते, जाऊयात का आता वर? त्यावर अद्वैत म्हणतो, आता चौथ्यांदी मी खाली येणार नाहीये. मी जे काय असेल ते आत्ताच घेऊन टाक, फुल अँड फायनल. आणि कला ती गादी ओढत बाहेर आणते आणि दरवाजा लॉक करून घेते. कलाला गादी उचलत नसते, कला गादी ओढतच नेत असते. आणि कला अद्वैतला म्हणते, काय रे, आता कुठं गेले तुझे मॅनर्स? अद्वैत म्हणतो, का आता का वाद घालतेस? त्यावर कला म्हणते, वाद नाही घालते, मी टोमणा मारते. मी म्हणतो, एरवी तू जे मॅनर्स दाखवत असतो ना बोलण्यातून, आता तुला कृतीतून करण्याची संधी देते मी. आणि ही गादीवर न्यायला मदत कर, चल. त्यावर अद्वैत म्हणतो, मी का करू मी? त्यावर कला म्हणते, कारण मला एकटीला गादी न्यायला जमत नाहीये. त्यावर अद्वैत म्हणतो, म्हणजे तुला माझी मदत हवी आहे? कला म्हणते, हो. त्यावर अद्वैत म्हणतो, गरजवंतांनी कसं बोलणं अपेक्षित आहे. त्यानंतर कला म्हणते, चांदेकर प्लीज मला गादीवर नेण्यात मदत करशील का? अद्वैत म्हणतो की स्माईल करूत म्हण. त्यावर कला पुन्हा म्हणते, चांदेकर तू माझी प्लीज मदत करशील का गादीवर न्यायला? त्यावर अद्वैत म्हणतो, करतो. आणि म्हणतो, आडल्या नडलेल्यांना मदत करण्याची मॅनर्स आहे माझ्याकडे. आणि त्यानंतर दोघी गादी उचलत नेत असतात. अद्वैत आणि कला रूममध्ये गादी घेऊन येतात आणि कला मनातच म्हणते की गादी आणण्यासाठी मला एवढं भिडलंस ना तू, तर आता तुला मी दाखवते. कला टपकन जाऊन त्याच्या बेडवर जाऊन झोप. अद्वैत म्हणतो, हे काय करतेस? हा बेड माझा आहे, मी झोपणार तिथे, तू खाली झोप. त्यावर कला म्हणते, अरे तू झोप की खाली, खाली गादी पसर आणि झोप. ही नवी कोरी गादी आहे, एका गरीब माणसाला मदत करायची म्हणून आणली होतीस ना तू? अद्वैत म्हणतो, इरिटेट करू नकोस. त्यावर कला म्हणते, मी इरिटेट करते का? म्हणते, तू खाली माझ्याशी जे वागला त्याचं काय रे? कला म्हणते, असो, मला खूप झोप आली आहे, मी इथेच झोपणार आहे आता. अद्वैत म्हणतो, हे बघ, ही रूम माझी आहे आणि हा बेड देखील माझा आहे, त्यामुळे मी इथे झोपणार. त्यावर कला म्हणते, मला माहिती आहे, पण तू तर म्हटला माझ्यात मॅनर्स आहेत म्हणून. तुझ्या घरात तुझ्या बेडरूममध्ये एखादी पाहुणे आली तर तू तिला खाली झोपवणार का? म्हणून मी स्वतःहूनच बेडवर झोपले. आणि त्याला म्हणते, चल आता झोपते मी, गुड नाईट. आणि अद्वैत कलाच्या कानाजवळ जाऊन जोरात टाळ्या वाजवत असतो आणि म्हणत असतो, ए उठ उठ, म्हणतोय ना, उठ लवकर. कला मात्र कानात बोटे घालून झोपून घेते. अद्वैत म्हणतो, आबा बरोबर म्हणतात, झोपलेल्याला जाग करता येतं, पण झोपेचं सो घेणाऱ्याला जाग करता येत नाही. कला आणि अद्वैत रूममध्ये असतात त्यावेळेस त्यांना सोहमचा आवाज आणि कला म्हणते, कोणत्या तरी मुलीचा देखील आवाज येतोय. कला म्हणते, एवढ्या रात्री? आणि अद्वैतला म्हणते, चल आपण बघूया. आणि सोहम आणि काजल दोघंही एकमेकांच्या अंगावर रंग उडवत असतात. आणि तेवढ्यात त्यांच्या रूमचा दरवाजा वाजतो. सोहम काजलला म्हणतो, बघितलास ना तू किती गोंधळ घातला, तुझ्यामुळे लोक उठले. काजल म्हणते, मी एक काम करते, खिडकीतून उडी मारते आणि इथून सटकते. सोहम म्हणतो, तू थांब इकडे, बघतो कोण आहे ते. दरवाजाचा लॉक आणि अद्वैत आणि कलाला बघून म्हणतो, दादा वहिनी. आणि सोहम पुढे काय बोलणार तेच अद्वैत म्हणतो, एक सेकंड, मला तुझ्या रूम मधून मुलीचा आवाज. आणि कला आणि अद्वैत रूम मध्ये आणि काजलला पाहून त्यांना धक्काच बसतो. कला म्हणते, गुंड्या. पुढील भागात आपण बघणार आहोत, कला काजलला म्हणते, गुंड्या तू इकडे काय करतेस? आणि आई बाबांना माहिती आहे का तू कुठे आहेस ते? तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. काजल म्हणते, मी निघते. अद्वैत म्हणतो सोहमला, तू तिला घेऊन आला आहेस ना, आता सोडायला देखील तू जाणार आहे. पुढील भागाची डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.